सर्व सबस्क्रायबरचे युवर गुरु या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या वर्षीचा उन्हाळा अनेक भागात विशेषतः तीव्र जाणवला. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटा आल्यामुळे तापमान नेहमीपेक्षा जास्त राहिले. राजस्थानातील काही ठिकाणी तर तापमान 48 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये भारताच्या शहरांचे नाव होते. वाढते शहरीकरण, झाडांची कमी झालेली संख्या आणि हवामानातील बदल यांमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवली. उन्हाळ्यामुळे अनेकांना उष्माघात, निर्जलीकरण, थकवा यांसारख्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले. शेती, पाणी पुरवठा आणि दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम झाला. यातून एक महत्त्वाचा धडा मिळतो की पर्यावरणाचे संरक्षण करणे, वृक्षारोपण वाढवणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि प्रदूषण कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. अधिक झाडे लावून व त्यांचे संवर्धन करून आपण भविष्यातील उन्हाळ्याची तीव्रता काही प्रमाणात कमी करण्यास मदत करू शकतो. प्रचंड उन्हाळा आणि वृक्षारोपणाचे महत्त्व. अलीकडच्या काही वर्षात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत असल्याने मानवी आरोग्य, शेती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि शहरीकरण यांमुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय आहे. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व प्राणवायू सोडतात. त्यामुळे हवा शुद्ध राहते आणि तापमान नियंत्रित करण्यास मदत होते. झाडांच्या सावलीमुळे परिसरातील उष्णता कमी होते आणि पावसाचे प्रमाण संतुलित राहते. वृक्षारोपणामुळे मातीची धूप कमी होते, भूजल पातळी वाढण्यास मदत होते आणि अनेक पक्षी व प्राण्यांना निवारा मिळतो. प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले तर पर्यावरण संरक्षणासाठी मोठे योगदान देता येईल. आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीला थंड सावली, स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य देऊ शकते. त्यामुळे प्रचंड उन्हाळ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. तुकाराम महाराज यांनी निसर्गाला परमेश्वराचे स्वरूप मानले. त्यांच्या अभंगांमध्ये वृक्ष, वेली, नद्या, पक्षी आणि प्राणी यांच्याबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त झालेली दिसते. तुकाराम महाराजांचे निसर्गाविषयीचे विचार काही प्रमाणात असे होते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती. हा त्यांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. या ओळींमध्ये त्यांनी झाडे, वेली, वन्यप्राणी आणि पक्षी यांना आपले नातेवाईक मानले आहे. निसर्गाशी माणसाचे अतूट नाते असल्याचा संदेश यातून मिळतो. त्यांच्या विचारांचा सारांश झाडे आणि वनसंपदा यांचे संरक्षण करणे, सर्व सजीवांवर दया आणि प्रेम करावे. निसर्ग हा ईश्वराची निर्मिती असल्याने त्याचा आदर करावा. साधे आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगावे. पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाढते तापमान, जंगलतोड आणि प्रदूषण यांमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. अशा वेळी तुकाराम महाराजांचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांद्वारे आपण त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करू शकतो. शेवटी एक संदेश देऊ इच्छितो. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हा अभंग केवळ काव्य नसून निसर्ग संवर्धनाचा आणि सर्व सजीवांवर प्रेम करण्याचा जीवनमंत्र आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. आपल्यापैकी
किती जण यावर्षी झाड लावणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये यस लिहायचंय किंवा हो लिहायचंय. आपण इतका वेळ ही माहिती ऐकली आणि चॅनलवर आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक धन्यवाद. मित्रांनो, अशाच प्रकारच्या निरनिराळ्या क्षेत्रातील माहितीविषयीचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या व्हिडिओसाठी लाईक अवश्य करा.